उद्धव ठाकरे आणि भाजप पर्यायानं देवेंद्र फडणवीस हे एकत्र येतील का? पुन्हा एकदा एकत्र येतील का? सत्ता स्थापन होईल का? युती म्हणजे शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन पुन्हा एकदा सरकार त्यांचं येईल का? विशेषतः या मध्यावधीच्या काळामध्ये म्हणजे सरकार पूर्ण होण्याच्या आधीच्या काळामध्ये असं काही घडू शकतं का? हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्याला निमित्त ठरलेला आहे आज शिवसेनेचा 55वा वर्धापन दिन. या निमित्तानं आपण कदाचित साम टीव्हीवर संजय राऊत शिवसेनेचे वरिष्ठ नेते खासदार यांचा इंटरव्ह्यू पाहिला असेल. आणि हे एकीकडे सगळं होत असताना स्वाभाविकच ही चर्चा होणं स्वाभाविक आहे की हे दोन पक्ष एकत्र येतील का? आणि त्याच्यामागे कारण पण आहे की हिंदुत्वाचा मुद्दा आहे. बाळासाहेब ठाकरे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आतापर्यंत असलेला संबंध सहवास आहे. आणि हे होत असताना एक नॅचरल आलाय ते दोघे आतापर्यंत हिस्टॉरिकली राहिलेले असताना, राम मंदिराच्या मुद्द्यापासून अनेक मुद्द्यांवरती राहिलेले असताना, नरेंद्र मोदी जेव्हा गुजरात दंगलीच्या नंतर त्यांच्या स्वतःच्या पक्षात ऑलमोस्ट एकटे पडल्याचं चित्र होतं, तेव्हा ज्या शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यासाठी आवाज दिला होता, अशा पार्श्वभूमीसह हे दोन पक्ष आता इतके वेगळे झालेत, इतक्या अंतरावरती गेलेत की ते एकत्रच येणार नाही. हा चर्चेचा मुद्दा आहे. लक्ष असतं माझ्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसन्न जोशी. आपण साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलवरती पाहताय लक्ष असतं माझं. आणि आजचा विषय आपण हा घेतलेला आहे की हे दोन पक्ष सरकार स्थापण्यासाठी मध्यावधी पातळीला सरकार पूर्ण होण्याच्या आधी एकत्र येऊ शकतात का? माझे शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरतोय कारण 2024 बद्दल माझ्या बोलण्यातला नंतर रेफरन्स येईल. मी आता मध्यावधीच्या अनुषंगाने म्हणतोय. मध्यावधी म्हणजे काय होऊ शकतं? सरकारमध्ये कुठला तरी पक्ष बाजूला पडेल, कुठल्यातरी पक्षातल्या जागा येतील आणि एक वेगळं सरकार फॉर्म होईल अशा अर्थानं, किंवा या ना त्या प्रकारे अगदी निवडणुका जाहीर झाल्या काहीतरी वेगळाच प्रकार घडून तर पूर्ण म्हणजे निवडणुका जाहीर होतील आणि नवीन सरकार चयन प्रक्रिया सुरू होईल. तर आपण त्याबद्दल एक एक मुद्दे घेऊन बोलणार आहोत. तर एक सध्या असा विचार प्रवाह आहे, एक मतप्रवाह आहे की शिवसेना भाजप सोबत जाईल, सरकार स्थापन होईल आणि हे सगळं या मधल्या काळात होईल. 2024ला हे एकत्ररित्या सरकार या निवडणुकांसाठी, विधानसभा निवडणुकांसाठी एकत्रितरित्या सामोरं जातील. आता आपण थोडासा आढावा घेऊयात, असं होईल का? शिवसेना ज्यांनी जवळून पाहिलेली आहे, शिवसेना ज्यांनी अभ्यासलेली आहे, महाराष्ट्राचं राजकारण ज्यांनी पाहिलेलं आहे, शिवसेनेचे काही आणि शिवसेनाच नव्हे, राष्ट्रवादी सुद्धा आणि काँग्रेस सुद्धा या पक्षांचे काही विशेष गुणविशेष आहेत. उदाहरणार्थ, स्थानिक पातळीला अनेक प्रकारच्या आघाड्या होत्या. ग्रामपंचायतीला तर आजही दाखवता येईल की ही माणसं भाजप शिवसेनेशी संबंधित आहेत आणि तरी सुद्धा एकत्र आहेत. काँग्रेस शिवसेना, काँग्रेस भाजप, राष्ट्रवादी भाजप असे काही वाटेल ती कॉम्बिनेशन होतात. म्हणजे त्यांची उदाहरणं इकडे देण्याचं काही काम नसतं. पण ऐतिहासिक दृष्ट्या पाहायला गेलं तर या तीन पक्षांनी कधीही अत्यंत विचित्र अशा म्हणता येतील अशा युत्या महाराष्ट्रात केल्याचं दिसत नाहीये. काही जणांना पुलोदचा अनुभव लगेच त्यांना आठवेल की पुलोदच्या वेळी जनसंघ, शरद पवार आणि बाकीची मंडळी एकत्र आली होती. मी तिथे त्या बाबतीत मी म्हणत नाहीये. आणि मी जेव्हा आघाडी करायचं म्हणतो त्याच्यामधला नॅचरली आलाय, जवळ येणं अशा अर्थानं मी हा मुद्दा इथे मांडायचा प्रयत्न करतोय. म्हणजे उदाहरणार्थ भाजप राष्ट्रवादी अधिकृत पातळीला एकत्र येणं, काँग्रेस भाजप एकत्र येणं वगैरे वगैरे. शिवसेना भाजप एकत्र आले होते जे आता नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसातल्या ज्या घटना शिवसेना आणि भाजपमध्ये घडलेल्या आहेत, फार टोकाच्या घडलेल्या आहेत त्या. आणि मी जे पुढे सांगणार आहे त्याचा पाया या छोट्या छोट्या घटनांमध्ये आपल्याला बघावा लागतो. काय घडलं? महापालिका निवडणुकांची उदाहरणं घेऊयात. जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा केली गेली, त्यानंतर ते एकत्र आले वगैरे सगळं झालं. पण ठिणग्या पडतायत या दोन पक्षांमध्ये हे आपल्याला दिसत होतं. या मधल्या निवडणुकीच्या म्हणजे 2019चा निकाल लागण्याच्या आधीपर्यंत शिवसेना नेते आपल्या खिशात राजीनामा असल्याचं म्हणत होते. शिवसेनेनं सत्तेमध्ये बसलेल्या विरोधक असल्याची भूमिका निभावली. आणि हे कमी म्हणून की काय याला भाजपकडनं प्रत्युत्तर देणं सुरू झालं. आणि ते या पातळीला, आणि जो प्रश्न मी आज संजय राऊतांना त्यांच्या मुलाखतीत विचारलेला आहे, जी हिंमत अन्य कोणत्याही पक्षाने कधी दाखवली नाही ना नेत्याने दाखवली, मातोश्रीपर्यंत गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्याच्यातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची नावं आली. त्यांच्या नंतरच्या फळीमध्ये रवींद्र वायकर, अनिल परब यांची नावं आली आणि आणखी नावं येत गेली. किरीट सोमय्या आहे त्याचं मुख्य उदाहरण आहे. भाजपचं सध्या ते चेहरा बनलेले आहेत मातोश्रीला हेड ऑन घेण्याच्या बाबतीत. आशिष शेलार सुद्धा आहेत. त्यांनी आदित्य ठाकरेंच्या बाबतीत त्यांचा एक मोर्चा उघडलेला आहे. आणि या गोष्टी फार कडवट लेवलला गेलेल्या आहेत. शिवसेना ज्यांनी ऐतिहासिक दृष्ट्या बघितलेली आहे, पाहिलेली आहे, या संबंधितांशी बोललेले आहेत,
एक पातळी असते की तोपर्यंत शिवसेना सहन करेल सुद्धा, राजकीय टीका टिप्पण्या करेल सुद्धा सहन. पण जेव्हा तुम्ही मातोश्रीपर्यंत स्पर्श करता, मातोश्रीपर्यंत तुम्ही जाता, तेव्हा मात्र गोष्टी बदलतात. त्या गोष्टी साध्या सुध्या राहत नाही. या घडामोडी घडत असताना असा कोणता चमत्कार घडू शकतो की भाजप शिवसेना असं मधल्या काळामध्ये एकत्र येतील आणि सत्ता स्थापन करतील, हे यासाठी इकडे महत्त्वाचं ठरतं. शिवसेनेचा किरीट सोमय्यांबद्दलचा राग इतका तीव्र होता की 2019ला त्यांना तिकीट मिळालं नाही. नंतर ते पुन्हा उफाळून वर आले. त्यांनी भाजपच्या वतीनं मोर्चा सांभाळला आणि मातोश्रीवर टीका टिप्पणी सुरू केली. पण लक्षात घ्या, आपल्याला सिम्पटम्स बघायला मिळतात की शिवसेना ठाकरे कुटुंब काही गोष्टी किती जीवापाड जपतं. त्यातला एक भाग म्हणजे बाकी काही का असेना, ठाकरे कुटुंबाच्या दारापर्यंत काही येता कामा नये, तिथे नाही बोट दाखवायचं. असं असताना जेव्हा भाजप, त्यामध्ये भाजपचे सगळे नेते आले, हे उघडपणे जर का शिवसेना, ठाकरे कुटुंबीय, ठाकरे यांच्यावरती टीकेचा मारा करत असतील, सुशांत सिंग प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव कशा प्रकारे गोललं जाण्याचा प्रयत्न होत होता तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. हा सगळा इतिहास विसरून लगेच एकत्र येऊ शकतात हे दोन पक्ष? म्हणजे एकत्र येऊ शकतात म्हणजे आपण म्हणतो इथे शिवसेना जाऊ शकते का भाजपसोबत? अवघड आहे. जर का आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण आपण बघितलेलं आहे ते पाहता हे फारच अवघड आहे. अशक्य मी म्हणेन का? आता पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल असं प्रमोद महाजन म्हणायचे, त्यामुळे मी अशक्य शब्द वापरणार नाही. अशक्य काहीच नाही आहे. पण जर का अशा कुठल्या अशक्य पातळीला सुद्धा ही एकत्र हे दोन पक्ष आले तरी सुद्धा तो फक्त सत्तेच्या बेरजेचा एक तात्पुरता सोयीचा भाग असेल, ते मनोमिलन नसेल. म्हणजे तुलनेनं आज जेवढं शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत ते मला मनोमिलन जाणवतं. त्या दोघांमधल्या नेत्यांमध्ये, त्या तीन पक्षांमध्ये एक प्रकारचं आता स्थिर झाल्याचं जाणवतंय. एक तिघांमध्ये आता एक मैत्रीपूर्ण साहचर्य, एकत्र राहणं, आपल्याला हे सरकार चालवायचं, आपल्याला संसाराचा गाडा हाकायचा हे जाणवत आहे. पण हे आपल्याला कधीही, आपण सगळे याला साक्षीदार आहात, तुम्ही सुद्धा साक्षीदार आहात, हे आपल्याला कधीही 2014 ते 19 दरम्यान जाणवलं नाही. त्यातल्या ठिणगी आपल्याला अनेक वेळा जाणवलेल्या आहेत. आपल्याला बॉडी लँग्वेजमधून दिसलेले की उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, भाजपचे बाकीचे नेते, शिवसेनेचे नेते, छोट्या छोट्या गोष्टींमधले क्लॅशेस आपल्याला जाणवलेले आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर पाहता मी अजून निवडणुकीच्या राजकारणाकडे जात नाहीये. मी पहिल्यांदा माणूस असतो, लक्षात घ्या. राजकीय पक्षामध्ये शेवटी माणसं आहेत तिथे बसलेली, त्यांना सुद्धा त्यांचे राग, लोभ, ईर्ष्या, स्वार्थ, भीती, संताप, उद्रेक या सगळ्या भावनांचा त्यांना सुद्धा स्पर्श झालेला असतो. त्यामुळे एक पक्ष जेव्हा अशा माणसांनी मिळून बनलेला आहे तो हे सगळं विसरेल असं वाटतंय आपल्याला, ते सुद्धा या मधल्या काळामध्ये. आता हा झाला शिवसेना भाजपमधला पार्ट. पुढचा भाग, समजा अशक्य गोष्टीची गोष्ट आपण डिस्कशनला घेतली की शिवसेना भाजपसोबत जाणार, काय वाटेल त्या कारणामुळे असेल ते जाणार त्यांच्यासोबत. काय होईल शिवसेनेचं? असा कुठलाही प्रकार केल्यानंतर तुम्ही इतक्या काळामध्ये भाजपला झोडपलं, सत्तेत असताना झोडपलं, त्याच्यानंतर आता तर तुम्ही अगदी म्हणजे वाघनखं काढूनच झोडपलं होतं. त्यांच्याबरोबर तुम्ही परत गेलात, ज्यांच्यासोबत तुम्ही गेला होता, ज्याच्यासाठी तुमचे संजय राऊत इतके झटले होते, त्या तीन पक्षांचं तुम्ही एकत्रित सरकार स्थापन केलं आणि तुम्ही आरे कॉलनीच्या मुद्द्यापासून बाकीच्या अनेक मुद्द्यांवरती भाजपला हेड ऑन घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आता त्यांच्याकडे जाताय, असा संदेश जाणार. या प्रश्नाला शिवसेना कसं उत्तर देणार? आज आपण महाराष्ट्र ज्या काळात मी पाहतोय 21व्या शतकामध्ये, आज तुमचा कुठलाही मुद्दा, तुमच्या यापूर्वीच्या भूमिका लोक विसरून जात नाहीत. त्या लोकांना माहीत असतात, या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. आणि त्यामुळे समजा असा कुठला अशक्य प्रकार व्हायचा प्रयत्न जर का झाला मध्यावधीच्या काळामध्ये, मी 2024 बद्दल बोलत नाहीये, तर शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वाचा, लोकांपर्यंतच्या त्यांच्या भावनेचा, लोकांच्या मध्ये शिवसेनेबद्दलचं काय प्रतिमान आहे, काय भावना आहेत, काय अपेक्षा आहेत, यांच्यापर्यंत ठेस त्याची पोहोचू शकते, विशेषतः महाराष्ट्राच्या पातळीला. त्याचं कारण असं की या क्षणी जर का आपण एक ज्याला आदमास घेतला, नजर आणीवारीसारखा जरा थोडासा आदमास घेतला, तर या दोन पक्षांमध्ये सुद्धा सर्वात स्ट्रॉंग पक्ष आता मला राष्ट्रवादी दिसतोय. शिवसेना आहेच, पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये तुलनेनं ताकद राष्ट्रवादीची बरोबरीची आहे. अर्थात मुख्यमंत्री असल्याचा प्रत्येक पक्षाला फायदा असतोच. हा झाला दुसरा भाग की शिवसेनेने असं काही करण्याचा प्रयत्न केल्यास रिपरकेशन्स काय येऊ शकतात. शिवसेना प्रचंड मोठी फेस सेव्हिंग एक्सरसाइज करावी लागेल. करणार कसं? तुम्ही लोकांना, महाराष्ट्र नावाचा काही निद्रिस्त प्रकार नाही, इकडे माणसं तुम्हाला विचारणार आहेत काय होतं, हे शिव्या घालत होता, मग तुम्ही युती तोडली, मग म्हणालात की मला खोटारडा ठरवलं वगैरे, म्हणजे त्यांनी थेट आरोपच केले होते उद्धव ठाकरेंनी, त्यांच्यावर तुम्ही परत जाताय. मग ते खोटारडा बिटारडा होतं ते त्यांचं खरं होतं का तुमचं खरं होतं? या प्रश्नांची उत्तर काय देणार आहात? हा झाला एक भाग. याच्या पुढचा भाग, आता आपण काँग्रेस राष्ट्रवादी बाजूला ठेवूयात. समजा शिवसेना भाजपसोबत गेली,
आता आपण भाजपची ताकद बघूयात. या क्षणी भाजप हा प्रचंड ताकदीचा पक्ष आहे. त्यांना केंद्रामध्ये नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व आहे, राज्यात देवेंद्र फडणवीस आहेत, 105 आमदारांची इथे ताकद आहे, वरती तर 300 पारची ताकद आहे, प्रचंड मोठे फायनान्सेस आहेत, राजकीय करिश्मा आहे आणि त्याच्या जोडीला एक अतिशय सुसंघटित एक चालुकानुवर्तित अशी संघटना त्यांच्या मदतीला आहे, ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या परिस्थितीमध्ये जर का, आणि विचार करा मी मध्यावधीच्या काळात म्हणतो, या काळात जर का शिवसेना भाजपसोबत गेली तर शिवसेनेचे मागचे दोर तर कापले जातीलच. पुढे काय? या भाजपच्या एवढ्या मोठ्या ताकदीसमोर शिवसेना टिकणार कसा? म्हणजे टिकणं म्हणजे मी केवळ निवडणुकीच्या राजकारणापुरता म्हणत नाहीये, एकूणच टिकणार कसा? तुम्ही हिंदुत्वाचं म्हणताय, तिकडे हिंदुत्वाचे मोठे आयकॉनच बसलेले आहेत. तुम्ही नवीन हिंदुत्व काय सांगणार? तिकडे तर नरेंद्र मोदीच आहेत, तिकडे तर सगळेच उत्तर भारतातले सगळे त्यांचे नेते. तुम्ही हिंदुत्व कोणाला दाखवताय? तुम्ही विकासाचं प्रतिमान करणार असाल तर ते सुद्धा ते दाखवतायत. तुम्ही कोरोना काळाबद्दल बोलणार असाल तर ते तुमचेच वक्तव्य दाखवू शकतात की तुम्हीच कौतुक केलेलं आहे की आम्हाला कशी मदत मिळाली, पंतप्रधानांनी कशी आमच्या मदतीला ते धावून आले वगैरे. हे करत असताना मग प्रश्न उपस्थित होणार आहे, या युतीमधला थोरला भाऊ कोण, धाकटा भाऊ कोण? त्याचं उत्तर शिवसेना काय देईल? या जर का असं मधल्या काळात जर का कोलांटुडी झाली, ते भाजपमध्ये गेले, काय देणार उत्तर शिवसेना? कोण आहे धाकटा भाऊ, कोण आहे थोरला भाऊ? का तुम्ही अधिकृतरित्या स्वीकारणार की यापुढे आपण बुवा धाकटा भाऊ? आता मी जातोय परसेप्शनच्या पलीकडे. हे सगळं मी परसेप्शनबद्दल बोलवतो. परसेप्शनला तसा काही अर्थ नाही. एकदा निवडून आलो की निवडून आलो, एकदा आकडा जमला की जमला आणि सरकार स्थापन झालं की झालं. आता आपण आकडेवारीबद्दल बोलूयात. समजा दोन पक्ष एकत्र येणार असेल तर आपल्याला कल्पना आहे, लोकसभेच्या बाबतीत तशी काही अडचण येत नाहीत. दोन पक्ष ठरवतात. साधारणपणे भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे त्याच्या जास्त जागा तो कॉन्टेस्ट करतो. शिवसेना त्यानुसार ॲडजस्ट करून घेते. खरा खेळ आहे विधानसभेचा. आता विधानसभेच्या बाबतीत मी आपलं लक्ष वेधू इच्छितो उद्धव ठाकरेंच्या त्या विधानाकडे, जे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये पण दिलेलं आहे आणि जाहीरपणे सुद्धा म्हटलेलं आहे की ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री. हे सूत्र मला यासाठी पटत नाही आणि आय कोट उद्धव ठाकरेजी, मला यासाठी पटत नाही. त्याचं कारण असं सूत्र स्वीकारल्यास दोन्ही पक्ष एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करतात, असं ते म्हणालेले, जाहीरपणे म्हणालेले. एकदा हे मान्य केलं तर आता आपण स्ट्राईक रेटबद्दल बोलूयात. शिवसेनेचा हिस्टॉरिकल स्ट्राईक रेट जास्तीत जास्त 60 जागांच्या आसपास जो काही पुढे मागे गेला असेल, 10 जागा इकडे, 10 जागा तिकडे, पण एक साधारणपणे शिवसेनेचा तेवढा क्वांटम आहे. भाजपने 100 क्रॉस केलेला आहे. 100चा कमी जास्त झाला तरी सुद्धा भाजपची ताकद नेमकी अगदी 60च्या खाली जाईल असं मी म्हणणार नाही, जेवढं मला आत्ता दिसतंय. पुन्हा 2024 पर्यंत निवडणुका या 2 आठवड्याच्या गणितावर चालतात हे मानलं तर या क्षणी 2024ची स्थिती मला तरी माहीत नाही. पण आत्ताची ताकद पाहता भाजपाला तो अप्पर हँड आहे, हे आपण मान्य करणार आहोत की नाही? आणि एकदा का अप्पर हँड मान्य केला की ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, हे हास्यास्पद लॉजिक कोणाला तरी पटेल का? हो, नाही पटणार. कारण हेच तर लॉजिक नाकारण्यासाठी उद्धव ठाकरे म्हणाले होते की एकमेकांचे जागा पाडण्याचा प्रकार होईल, तेव्हा तो मान्य नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास एक विचित्र मार्ग मात्र असू शकतो की ज्याद्वारे शिवसेना भाजप एकत्र येतील, आणि तो फार धाडसी आहे. अर्थात अशक्य काही नाही आहे आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनीच ते म्हणावं लागतंय, पण मी शक्यता म्हणून म्हणतोय, एक राजकीय शक्यता म्हणून म्हणतोय. तसं होण्याची शक्यता मला आत्ता नाही दिसत आहे, पण अशक्यही नाही आहे. ती म्हणजे शिवसेना फुटली तर एका मोठ्या क्वांटमसह जर का शिवसेनेत असा काही झाला प्रकार, जो करण्याचा प्रयत्न सुद्धा होत होता म्हणे, असं जर का झालं तर काहीतरी चमत्कार घडू शकतो आणि असे चमत्कार भारतात घडलेले आहेत. राष्ट्रवादीच्या बाबतीतला आपण प्रकार बघितलेला सुद्धा आहे. असं होऊ शकतं का? नाही करू कसं म्हणणार आपण? अशक्य काय हे आपण म्हणतोच आहोत, आपण मानतोच आहोत. अशक्य काय आहे? या परिस्थितीमध्ये ज्याला आपण शेवटी आपल्याला एखाद्या तर्क कन्क्लुजनला येण्यासाठी ठरवावं लागतं की मॅक्झिमम पॉसिबिलिटी कसली आहे. मॅक्झिमम पॉसिबिलिटी मला अशी वाटते की हे सरकार आत्ता तरी अशा कुठल्या तरी कोलांटुड्या याच्यातला कोणताही पक्ष मरेल असं वाटत नाही. महापालिका निवडणुकांच्या बाबतीत त्यांच्यातली खतखत समोर दिसत असली तरी ती प्रत्यक्षात सॉर्टेड आहे. स्थानिक पातळीला हे पक्ष आपापली ताकद आजमावणार आहेत. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत हे म्हणालेले आहेत, हे उघडपणे म्हणालेले आहेत आणि ते पटण्यासारखं कारण आहे. विधानसभेला काँग्रेस वेगळी लढणार हे उघड आहे आणि काँग्रेसलाही माहिती आहे, या दोन पक्षांना सुद्धा माहिती आहे. कारण महाराष्ट्राच्या विधानसभेची आकडेवारी पाहता तुम्हाला ज्या काही 100, 125, 115, 135 किंवा जे काही तुम्हाला बेरीज करायची 288च्या हिशोबाने, त्या तिसरा पक्ष मोठा असेल तर त्याला जागाच नाही आहेत.
मग तुम्हाला एकदम 50 वगैरेच्या मध्ये जर का खेळायचं असेल तरच काहीतरी करता आलं तर, त्यामुळे खेळताच येत नाही. आणि मी जयंत पाटलांना विचारलेलं आहे, मी संजय राऊतांना विचारलेलं आहे की तुमच्या कोणत्या अंकगणितात तुम्हाला या 3 पक्षांना मध्ये जागा तुम्ही वाटणार आहात 288च्या? शक्यच होत नाही. आणि म्हणून 2024 पर्यंत या लॉजिकने जाता सरकार पडेल किंवा कोसळेल किंवा काहीतरी होईल असं मला वाटत नाही. पण पुन्हा एकदा अशक्य काही नाही हे मला मान्य आहे. पण ते अशक्य झाल्यास त्याचा भाजपाला कुठलाही त्रास होणार नाहीये. ते जे कोणी करणार आहेत, आणि खास करून आपण शिवसेनेबद्दल बोलतोय कारण आज वर्धापन दिन शिवसेनेचा आहे, असा खेळ हा प्रचंड घातक ठरू शकतो राजकीय परसेप्शनसाठी, जनमतातल्या आदराच्या दृष्टीने. विशेषतः तुम्ही जेव्हा आपण एक इनहेरिटन्स घेत असतो की एकवचनी सत्यवचनी बाळासाहेब ठाकरेंचा हा पक्ष आहे, अशावेळी तुम्ही काय सांगितलं होतं, काय बोला होतात आणि आता तुम्ही काय करताय, या मुद्द्यांकडे, तुमच्या सगळ्या राजकीय वाटचालीकडे लोकांचं लक्ष असतं. लोकांचं लक्ष असतं म्हणून माझंही लक्ष असतं. तोच तर आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे. त्यामुळे लक्ष असतं माझ्याच्या या एपिसोडमध्ये. आपण इथेच थांबूयात. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काही शक्यता वाटतात तर तुम्ही पण सांगा. माझ्याच शक्यता अल्टिमेट नाही आहेत. या यूट्यूबच्या खाली, व्हिडिओच्या खाली तुम्ही तुमच्या कमेंट्सने मला पण जरा कळू द्या. तुम्ही कसा विचार करता, काय होऊ शकतं, काही वेगळी शक्यता आहे का जी मी मिस केली असेल? मला प्लीज सांगा. तुम्ही शिवसेना समर्थक असाल, भाजप समर्थक असाल, काँग्रेस राष्ट्रवादीचे, जरूर सांगा तुम्हाला काय वाटतंय की ज्या सारख्या मध्यावधीच्या काही बातम्या समोर येतात, कोणी काही चर्चा समोर येते, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं जरूर मला सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो. तुम्ही मला फॉलो करू शकता फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टाग्रामवर सुद्धा मी उपलब्ध आहे. आणि याचप्रमाणे साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही जाऊ शकता, आम्हाला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता. आमच्या बातम्या जरूर पहा, अपडेटेड राहा आणि पाहत राहा साम टीव्ही. धन्यवाद.